पाकिस्ताननं बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉचा मानसिक छळ केल्याची माहिती, डोळ्यावर पट्टी बांधत जवानाला ठिकठिकाणी नेल्याची सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री थेट एलओसीवर, दहशतवाद्यांनी माथ्यावर हल्ला केला, आम्ही त्यांची छाती फोडली। राजनाथ सिंग यांचं वक्तव्य, संपूर्ण जम्मू काश्मीर दहशतवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही। एकनाथ खडसेंनी घेतली मंत्री बावनकुळेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात भेट झाल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे घेणार मतदार निहाय बैठका। नाशिक मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक, विभागानुसार पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं। मराठा आरक्षण विरोधातल्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, नव्यानं खंडपीठ स्थापन करा, सर्वोच्च न्यायालयाचे हायकोर्टाला आदेश। 10वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जुलै-ऑगस्टमध्ये होणार पुरवणी परीक्षा, वर्ष वाया न जाण्यासाठी शिक्षण मंडळाचा निर्णय, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन। वरातीत तलवार घेऊन नाचणं भोवलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल।